असणार आहे तुमच्यासाठी, त्याचा वापर सुद्धा तुम्हाला एकदाच करता येणार आहे. चला तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. प्रथमतः इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रणवदादा युवा नेते भारतीय जनता पार्टी प्रणवदादा गायकवाड साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. जनजन नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचे सुपुत्र प्रणवदादांचा यथोचित तिथे गौरव केला जाईल. तर सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. राजेंद्र वारे साहेब आपण या. चिंतामणी शेठ पाटील साहेब, मोतीराम शेठ पाटील या आमचे ऑर्गनायझर. मोतीराम शेठ या, चिंतामणी शेठ. तर प्रणवदादा गायकवाड युवा दमदार नेतृत्व आहेत भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व. प्रणवदादा गायकवाड यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक युवा दमदार नेतृत्व, एकच वादा प्रणव दादाचा यथोचित सन्मान आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय राजेंद्र वारे साहेब की या पूर्वीच्या टर्म मध्ये ज्यांना कल्याण उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होण्याचं भाग्य लाभलं, राजेंद्र वारे साहेबांचा सन्मान केला जाईल. ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सातत्याने प्रतिनिधित्व करत असतात. या वारे साहेब खेळ स्टार्ट असेल, मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे. तत्पूर्वी राजेंद्र वारे साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी आमंत्रित करतो आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी राजेंद्र ॲडव्होकेट सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पनवेल उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय राजेंद्र वारे साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. की एक उदांत कल्पना विरासी बालगुन ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती होण्याचं भाग्य लाभलं, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल अविनाश सालवी. अविनाश दादा या पाहुण्यात आपण आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य अविनाश दादा सालवी राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, श्रीमलंगड मंडल भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. अविनाश दादांचा यथोचित सन्मान अमरनाथ येथे मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुरदुल यांच्या शुभास्ते खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल बोला गणपती बाप्पा मोरया. अविनाश दादा सालवी यांचा सन्मान केला जात आहे. थोडी दिलगिरी व्यक्त करू आम्ही. पहिल्या शतका षटक सुरूच राहणार आहे. गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू, हा चेंडू अतिशय हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बघा. चौकाराने स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. चेंडू सीमा माजी सरपंच यापोश्री नागेश शेठ आपला यथोचित सन्मान केला जाईल. निलेशदादा पाटील निलेश म्हात्रे भारतीय जनता ओबीसी सेलचे तालुका पदाधिकारी आहेत आणि उपसरपंच होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. दुसरा चेंडू, हा चेंडू अतिशय सुरेखगता खऱ्या अर्थाने एक सक्षम चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतो, परंतु एक धाव दोन्ही फलंदाज इथे पूर्ण करतात. आणि यानंतरचा सन्मान असेल नागेश पाटील ज्यांना सरपंच होण्याचं पोसरी ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. नागेश दादांचा यथोचित सन्मान माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि सुरेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानची निधी म्हणून इथे स्वागत केले जात आहे. चला आपल्या रेश्माताई जाधव विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बुरदुल आणि करुणाताई पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुरदुल या दोन्ही आमच्या महिला भगिनींचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. थोडी दिलगिरी व्यक्त करतो, एक षटकासाठी आमच्या ऑर्गनायझर कमिटीने इथे सूचित केलेलं आहे. इथे दोन्ही महिला भगिनींचा यथोचित सन्मान केला जात आहे. मोतीराम शेठ आपण त्यांचा सन्मान करा बरं, कारण कोणताही शुभकार्य असो
ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभकार्य संपन्न होऊ शकत नाहीये. राजकीय क्षेत्रात वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा घेऊन 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आपल्या दोन्ही महिला भगिनींचा यथोचित गौरव, यथोचित सन्मान इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. तर सामन्याकडे वळणार आहोत. प्रथमतः आपण प्रथमेश ठाकूर यांच्याकडे वळणार आहोत. त्यांच्या समवेत करण कालन. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. कंटिन्यू. थँक्यू सो मच महागुरु. जबरदस्त आवाज आपण ऐकत आहात आणि सातत्याने स्पर्धेमध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कल्याण पूर्व विधानसभा 142 मतदारसंघ पहिल्या महिला दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड दमदार आमदार चषक 2025 हे पर्व. पहिलाच सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून, त्यांच्या विरोधामध्ये प्रिशा 11 जनुमान क्रिकेट संघ आडिवली, जय गावदेवी क्रिकेट संघ बोर्दूल आयोजित आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण पाहतात. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. खेळपट्टीला वंदन करतो. या गावाच्या ग्रामदेवते चरणी नतमस्तक होतो. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. एक नामांकित क्रीडा स्पर्धा आमदार चषकाची दमदार क्रिकेटची महास्पर्धा प्रकाश जोतातील क्रिकेट आपण अनुभवत आहात. पहिला सामना एका बाजूला शिरडून संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रिशा 11 जनुमान आडिवली संघाला आपण पाहत आहोत. डोंबिवली परिसरातील दोन दादा संघ एकमेकांच्या समोर. पहिल्या ओव्हरमध्ये विजू पवारच्या विरोधामध्ये 11 धावा, ज्यामध्ये एक चौकार सुयोग पाटीलचा बॅटबंद आणि आविष्कारचा बॅटबंद एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. सलामीची जोडी A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आविष्कारला आपण पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवर फार एंड वरून गोलंदाज प्रभाकर भाने विकेट टेकिंग बॉलर आहे. महत्वपूर्ण गोलंदाज आहे या संघाचा आणि तो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न असफल राहतोय. शांत ठेवलं गेलं पहिल्या चेंडूवरती. आविष्कारला देखील प्रभाकर आहे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आज पंचांची त्रिमूर्ती. मॅन फ्रॉम बेळवली आपण पाहतोय सुनीजी तांडेल सर, जीवनजी दाबण सरांना आपण पाहणार आहोत मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा, आणि त्यानंतर सत्यवानजी काकडे सर आपण पाहतोय मॅन फ्रॉम आदई. हे 3 पंच आपल्याला आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. रिवर्स अस्त्र बाहेर काढलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होत आहेत. कोणती चूक करत नाहीये. शुभम न टिपला जाईल आणि या मॅचची गोल्डन विकेट आपण पाहतोय. सुरेश शिंदे सरांचा सन्मानित केला जात आहे. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये गेली 35 वर्षे ज्यांनी अविरत सेवा केली, सेवानिवृत्त अधिकारी आहेत आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक कालुंद्रे यांचा यथोचित सन्मान आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जात आहे. तर या तुटे सर या पण साहेब महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे तुटे साहेबांचा सन्मान केला जाईल. सदरक्षण आहे, खलनीग्रहण आहे की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही कर्तव्य, तुमचं कर्तव्य आहे, मग सर्व काय बाकी. या साहेब तुमचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमन्ना बाळगताना खाकी वर्दीतील जर आपण पोलीस बांधव म्हटलं ना, खाकी वर्दीतील देवदूत कोविडच्या कालावधीमध्ये या देशाला त्यांचं खूप मोठं योगदान लाभलं. सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद. सन्माननीय तुटे साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मी आताच उल्लेख केला की तुमचं जगणं म्हणजे खाकी, तुमचं बोलणं म्हणजे खाकी, तुमचं वागणं म्हणजे खाकी. प्रथम निभावता तुम्ही तुमचं कर्तव्य आहे, मग सर्व काही बाकी. असे एक शांततेचा संदेश देणारे सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टिकोनातून समाजाला योगदान देणाऱ्या पोलीस बांधवांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे.
प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदार आगमन झालेलं आहे. माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब, प्रवीणदादा पाटील असतील, त्याचबरोबर सुनीलदादा पाटील, मोतीराम शेठ पाटील आणि चिंतामण शेठ पाटील यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. नुकतीच विकेट मिळाले, सुशांत बाद झाला आणि आता रुशाल मात्रे मैदानात आतमध्ये दाखल झालेला आहे. 2 विकेट गमावलेल्या बॅटिंग करत असताना 11 धावसंख्येवरती शिरडोन संघाने यापूर्वी आपण पाहिलं आविष्कार रिव्हर्स असतील त्याने बाहेर काढलं तेव्हा तो बाद झाला, झेल बादच्या स्वरूपामध्ये. आणि आता सुशांत मात्रे पाम हिटर देखील आउट होतात. ऑन साईडला वळला फटका चांगल्या डीप मध्ये मिड विकेटला बॉक्टरमॅनचा सुरेख वापर केला गेला रुशालच्या माध्यमातून. गतवर्षीपर्यंत आपण रुशालला पाहिलं ॲज अ बॉलर, त्यानं खूप इम्पॅक्ट टाकला होता, पण यंदाच्या हंगामामध्ये ॲज अ बॅटर खूप सुंदर कामगिरी त्याचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रभाकर विकेट टेकिंग बॉलर आहे. मी या गोष्टीचा उल्लेख केला होता जेव्हा तो गोलंदाजी मार्कवर आला. जेव्हा जेव्हा आडविली संघाला नितांत गरज असते विकेटची तेव्हा मात्र त्याला इन्व्हाइट केलं जातं. पुढचा बॉल प्रभाकर कुणा टाकला, डिफेन्स केला गेला, डिफेन्स करण्यात भाग पाडलं. मिड ऑफ मध्ये बॉल आपण पाहतोय, सेकंडचा कॉल नाही, एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. नुकताच 2 विकेट गमावला त्यामुळे संयम देखील बाळगला जातो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि हे महत्वाचं देखील आहे. 13 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर महत्वपूर्ण षटक आपण पाहत आहोत. सध्याचं घडीला आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा आलेल्या आहेत. प्रिशा 11 जर्मन अडविली संघाने कमबॅक करून दाखवला या ओव्हरमध्ये. जबरदस्त गोलंदाजी प्रभाकर. पुढचा बॉल ऑन साईडला लॉफ करायचा होता, मिस टायमिंग बॉल मध्ये कदाचित 3री विकेट मिळू शकते. आणि हो, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले प्रभाकरनं. क्षेत्ररक्षक भूषणला आपण तिकडे पाहिलं, अप्रतिम झेल टिपला, विकेटचं पतन होत असताना 3रा धक्का लागला बॅटिंग करत असताना वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनला. करण काय विनंती सर, आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट 2 षटकांचा काय संपन्न. दिनेश मात्र नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल झालाय. महत्वपूर्ण आता मात्र बॅटिंग करावी लागेल, सुयोगला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. नेहमीच आपण पाहत असतो की अटॅकिंग योग जाणला जातो, त्याला जबाबदारी घेऊन खेळ करणं देखील महत्वाचं असेल. चला वेळ जास्त घेऊ नका. योगी प्रिशा 11 जनुमान क्रिकेट संघ आडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन. शिरडोन म्हटलं की ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आमचे भरत विठ्ठल पाटील दादा असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमीच कार्यरत तुम्हाला पाहायला मिळेल. आता सुयोगला जबाबदारी घेऊन खेळणं गरजेचं आहे. पाठीचा कणा या संघाचा डायरेक्ट हिटची गरज आहे. चेंडू मागे आला, एक धाव तर कंप्लीट केली गेली. नो बॉल कॉल केलाय, वेस्ट आहे. नो बॉल आहे, पंचांनी नो बॉल कॉल केलाय म्हणजे बेस्ट आहे. बीमर आता मात्र अतिरिक्त धावेच्या स्वरूपामध्ये धावसंख्या बहरते. धावफलक पुढे आता टोटल एकंदरीत स्कोरबोर्ड वरती आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवत आहेत. जतीन गोंधळी मॅन फ्रॉम उसाटने 15 धावा धावफलकावरती बेस्ट आहे. इट्स अ नो बॉल. आणि 2 रिव्ह्यू आहेत बघा. एक रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि बीमर साठी असेल आणि एक स्पेशल रिव्ह्यू असणार आहे व्हाईट बॉल साठी. जर पंचांना तुम्ही चॅलेंज करायचं असेल तर ते करू शकता. आणि येस, नो बॉल, सुपर अॅनिमेशन. नेहमीच आम्ही या विभागामध्ये आलो तेव्हा मॅन फ्रॉम सुकापूर आमचे संदेश दादा शेळके यांचा मी आवर्जून उल्लेख करतो की जबरदस्त टेलिकास्ट त्यांचं नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल. एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट त्यांचा आपण पाहत आहोत. काही ना काही नवीन नेहमी. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा चेंडू तो ऑफसाईडला वळला. दिनेश मात्रेने फिल्डर डीप मध्ये मिड विकेटला तैनात आहेत. जय पाटीलला आपण पाहतो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी हे सर्व तमाम लाडके मान्यवर आपण पाहिले उपस्थित राहिले. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर्व मान्यवरांचं मनापासून आभार.
व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान अबांतर धावसंख्या अबांतरच्या मदतीने 17 वरती धावफलक आता पुढे येते बहरतय सुयोगला चांगली बॅटिंग करणं महत्वाचं असेल आडवा बॅटनं हल्ला केलाय क्षेत्ररक्षक तिथे फक्त बघ्याची भूमिका साकारतील मिड विकेट हवाई दौऱ्यावरती या सत्रातला आणि आमदार चषकातला दमदार षटकार शिरडोनचा ब्रँड दाखवणारा सुयोगच्या बॅटमधनं षटकार आपण ऐकतात आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ऍडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब यावेळेस देखील ऑन साइड लॉफ करण्याचा प्रयत्न एक चोरटी धाव प्रचंड वेगाने ते पूर्ण केली गेली धावा महत्वाच्या धावा येणं हे जरूर भरपूर महत्वाचं असेल तर कशा का नाही येऊत सध्याच्या घडीला धावफलक आपण पाहिलं तर एकंदरीत 24 या धावसंख्येवरती तुम्हाला पाहायला मिळेल 24 रन्स ऑन बोर्ड वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रिशा 11 जनुमान क्रिकेट संघ आढळली यावेळेस वेगवान तेज तर्रा चेंडू पण पंच व्हाईट बॉलचा इशारा करतात अवांतर धाबेचा आपण पाहतोय बॉल तयार रिवर्स शस्त्र बाहेर काढले क्या बात है दिनेश मात्रेचा टिपिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर दिनेश मात्रेच्या बॅटमध्ये शानदार चौकार असणार असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कल्याण पूर्व 142 मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांची निवड झाली कल्याण पूर्व विधानसभा पहिल्या महिला दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड यांचं शीर्षगीत आपण ऐकत आहोत जबरदस्त संगीत धावसंख्या 29 या आकड्यावरती 29 रन्स ऑन बोर्ड सुरुवात जरूर चांगली झाली 11 धावा त्यानंतर प्रभाकर बाणेनं पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली आणि टॉप ऑर्डर निस्तानाभूत करण्याचा प्रयत्न केला पण सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये थांबतोय जबाबदारी स्वीकारतोय आणि जबाबदारीनिशी खेळ करतोय दुसऱ्या बाजूनं दिनेश मात्रेनं रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय उलटा पुलटा म्हणून त्याची ओळख आहे ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती सांगता झाली निर्धाव चेंडूची कमबॅक करण्याचा प्रयत्न विजय पवारनं 11 चेंडू हाताळलेत या आतापर्यंत त्याचा सेकंड स्पेल मध्ये देखील आपण पाहतोय 5 चेंडू हाताळलेत आणि या 11 चेंडूमध्ये जो 11 चेंडूचा स्पेल त्याने हाताळलाय त्यामध्ये 26 धावा आता खर्च केल्यात पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न इथे एकदा पूर्ण केले दुसरीसाठी पलटतील का स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला शेवटच्या बॉलवरती धाव मिळाले सिंगल षटक क्रमांक 30 इथे संपुष्टात आले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती 30 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट एंड ऑफ थर्ड ओव्हर विकेटवरती कोणती ग्रुप मीटिंग होणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे खेळपट्टीवरती कोणत्या प्रकारे ग्रुप मीटिंग होणार नाही आहे स्टॉपवॉच सुरू आहे स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब माजी सरपंच त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक प्रवीणदादा पाटील असतील आमचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील असतील चिंतामण शेठ पाटील असतील माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय माजी उपसभापती सन्माननीय सुरेश बुधाजी पाटील साहेब या सर्व आमचे लाडके आयोजक आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय आमदार चषक आमदार सन्माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या दामन ही स्पर्धा आपण पाहत आहोत दमदार आमदार चषक 2025 हे पर्व रजनी क्रिकेटची महास्पर्धा आपण पाहत आहोत 3 षटकांच्या समाप्तीनंतर डाव सावरलाय 30 धावा धावफलकावरती दिनेश मात्रे पुन्हा त्या स्ट्रायकिंग इनमध्ये एक चौकार आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून आणि आता दिनेश मात्रेसाठी क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती भूषण
भूषण भाने लाऊड अपील आणि 3 यष्टांचा मधोमध सापडल्यात विकेटचं पतन आपण पाहतोय. प्लम एलबी सुयोग 8 चेंडूमध्ये 14 धावा, 5 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या. दिनेश तो देखील बाद होतोय. धावांची नितांत गरज आहे वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनला आणि ती धावांची गरज आता पूर्ण कोण करेल हा प्रश्न आपण पाहतोय. नवीन फलंदाज विवेक मैदानात आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. विवेक आणि सुयोग पाटील आता यांना दोघांना देखील आपण पाहतोय धावफलकाला आकार देणं महत्वाचं आहे. कारण यापूर्वी आपण पाहिलं की अभिष्कार स्वस्तात बाद झालं. त्याच्या बॅटमध्ये एक चौकारा सुशांत मात्रेला एकही धाव बनवता आली नाही. रुशाल मात्रेच्या बॅटमध्ये आली अवघी 1 धाव आणि त्यानंतर 6 धावा बनवल्या त्या दिनेश मात्रेनं. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय धावफलक सध्या 30 वर 4 विकेट गमावलेले आहेत. विवेक ऑन स्ट्राईक. गुड नाईटच्या स्पर्धेमध्ये तडाखेबंद फलंदाजी केली. 40 धावा वैयक्तिक त्यानं कुठल्या 45 त्यामुळे आता विवेक वरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. सेकंड साठी पळणार होते पण तत्पूर्वी नाही कॉल केला की ही धाव पूर्ण करू शकत नाही. यात धावसंख्या 1 ने पुढे 31. 31 धावा आपण पाहत आहोत. तटीवन 31 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 9.30 ची सरासरी प्रति षटका मागे राखली गेली आहे. सुंदर आयोजन या स्पर्धेचं. फ्लडलाईट क्रिकेट ऑफसाइडला प्रहार केलाय. मोठा फटका मैदानाचा दुप्पटला फेकून दिलाय चेंडूला. मिड विकेट हवाई यात्रेवरती चेंडू सीमा पलीकडे 6 धावा षटकार. फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त संपर्क झाला आणि निशाचा महामेरू बहुत स्थितीचा निर्धारू राजेश छत्रपतींचं संगीत पण ऐकत आहोत. डीजे नितीन आणि नेहमी जबरदस्त साऊंड सिस्टीम त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि साऊंड क्वालिटीसाठी देखील ते ओळखले जातात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या वतीनं भूषणच्या विरोधामध्ये झालेलं आक्रमण अद्याप तरी भूषण चांगली गोलंदाजी त्याने केली होती. भूषण बाने पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर सुयोग पाटील ठोकला षटकार. भूषणचा पुढचा बॉल. काय घडलं इथे? फुल टॉस होता. ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता सुयोगनं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सडन डीप होत होता चेंडू पण तत्पूर्वी यस पंच डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 15 सेकंदचा अवधी आहे तुमच्याकडे आणि त्या वेळेत रिव्ह्यू घेणं महत्वाचं असेल. प्रत्येकी संघाला सूचना की 15 सेकंदचा अवधी आहे. त्या 15 सेकंड मध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणे अनिवार्य असणार आहे. आणि येस मॅनेजमेंट टीमने सूचना केली की डगआउट मधून कोणत्याही खेळाडूने आवाज द्यायचा नाही रिव्ह्यू साठी. धावसंख्या 37 आपण पाहतो. या ओव्हरमध्ये अवघ्या 7 आल्यात. 1 षटकार आला सुयोगच्या बॅटमधनं पण त्या व्यतिरिक्त आपण पाहतो 2 डॉट आलेत. 1 सिंगल 1 विकेट. नेक्स्ट बॉल. ऑफ साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू थेट यष्टी रक्षकाचा हातामध्ये आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले. गुड लेन स्पॉट वरून टॉस होतोय चेंडू थेट करंच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं षटक राहिलं. 1 षटकाराचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारे मोठा फटका इतर खेळू दिला नाहीये. धावा झाल्या आता 37. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला. या बुरदुलची शान आहे र. बुरदुल गावाची शान आहे र. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या सुनील पाटील दादा.
टोटल 4 षटकांचा खेळ संपन्न 37 धावा 37 ऑन बोर्ड. आमदार चषक 2025 जयगाव देवी क्रिकेट संघ बोर्दुल आयोजित एक दमदार स्पर्धा दमदार आमदार चषक 4 षटकांचा खेळ संपन्न 37 धावा. या ओव्हर मध्ये कुठेतरी 13 ते 14 धावा येणं गरजेचं पण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलिंग मार्क वरती नवीन बानेला आपण पाहणार आहोत. यापूर्वी प्रभाकरनं खूप इम्प्रेस केलं. ऑफसाइड लॉफ करायचं होतं बॅटची पानवरती बॉल आदळला एकदा कंप्लीट केली आहे. सिंगल धावफलक पुढे आपण पाहतो 38 आकड्यावरती आपण पाहतो बॅटची एज घेतली पानवर बॉल आदळला. तत्पूर्वी एक धाव सुंदर स्कोररची भूमिका आपण पाहतोय. जबरदस्त स्कोरिंग सध्या आमचे जतीन गोंधळी मॅन फ्रॉम उसाटणे. सुयोगला आता मात्र स्ट्राईक मिळाली आहे. 12 बॉलमध्ये 20 त्याचा बॅटबंद आलेला आहे. सुपर टेलिकास्ट 166.67 ची स्ट्राईक रेट तुम्हाला त्याचा पाहायला मिळतं. ऑफ साइड रिजन मध्ये तयार केला बॅकफुटला स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. योगी डीप मध्ये डीप कव्हर मध्ये प्रोटेक्शन आहे. धाव मिळेल ती फक्त एक सिंगल डबल न कार्य चालणार नाहीये काम पार पाडणार नाही. एक फायटिंग टोटल तुम्हाला उभारावी लागेल 45-50 पर्यंत जर पोहोचायचं तर मात्र उर्वरित 4 चेंडूमध्ये आक्रमण महत्वाचं आहे. पण ज्या प्रकारे गोलंदाजी झाली प्रिशाल जर्मन क्रिकेट संघ आडिवली नो डाऊट सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आला त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2-3 विकेट मिळवले. प्रभाकर भानेनं विजू पवार पुन्हा आला 16 त्याने खर्च केल्या. यावेळेस मिस टायमिंग बॉल अवे मध्ये तो एजवरती बॉल लागतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल कंप्लीट केलाय. करम बानेनं टिपलाय झेल संपलाय. विवेक साखे लागणारा धक्का क्रमांक 5वा निम्मा संघगारात. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार. न्यू बॅटर नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे. जयनुमान 11 निळजे आणि मोही स्पोर्ट जयनुमान मोरिया 11 केवाळे टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. दोन्ही संघांचे कॅप्टन निळजे आणि मोरिया 11 केवाळे. नवीन ऑफ साइड रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. नितीनचा बॅटमन दर्जेदार बॅकवर्ड पॉइंटच्या सीमा पलीकडे चेंडू 4 धावांसाठी. बात आहे जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टिपिकल नितीन स्टाईल मध्ये फटका एक्झिक्यूट केला पॉइंटच्या डोक्यावरून. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत. हा वॉज दॅट पंचांना विचारलं जातं. एकच धाव मिळेल. सिंगल आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावफलक 44 आकड्यावरती 44 ऑन बोर्ड. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातला आणि या सत्रातला देखील 4.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय. जनुमान क्रिकेट संघ निळजे मोही स्पोर्ट्स जनुमान मोरी 11 केवाळे. शेवटचा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न संपर्क इथे देखील होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. सांगत झाली निर्धाव चेंडूची आणि सत्र पहिला संपलं. डाव संपला पहिला डावा अखेरीस धावा झाल्या तर 44 45 धावांचा टार्गेट असं 30 चेंडू आणि 45 धावांचं असेल समीकरण. यस टॉस साठी रिपोर्ट करा. दोन्ही संघांचे कॅप्टन आपण मंचावरती नारायणचे उद्योगपती विनोद शेठ पाटील उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. मी नारायणचे उद्योगपती विनोद शेठ पाटील यांना विनंती करेन. हरिभक्तपरायण वासुदेव महाराज पाटील यांना मी विनंती करेन. त्यांच्या शुभ हस्ते आपण विनोद शेठ पाटील उद्योगपती नारायण यांचा सन्मान करूया.
त्यांना विनंती करेन आपणही आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. यांच्या शुभस्य आपण आज सन्मान करणार आहोत. आमची त्रिमूर्ती मंचावरती उपस्थित आहे. यांचा शुभस्य आपण आज सन्मान करतोय. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. रियार्थ 11 जयनुमान निळजा आणि मोही स्पोर्ट्स मोर्या 11 केवाळे यांच्यामध्ये आपण पुढची लढत पाहणार आहोत. हरिभक्त पारायण सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपला शुभ सन्मान आमचा अतिथी मंचावरती केला जाईल. मिलन शेठ पालकर साहेब जे केवाळेचे आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि मॅनेजमेंट टीमच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. सुंदर स्पर्धा आमदार चषक आणि या प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण पाहतो आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही पार पाडित आहोत. आमचे सर्व आयोजन टीम आपण पाहत आहोत. मॅनेजमेंट टीम त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. जनार्दनजी पाटील साहेब जे बुर्दुल साहेब त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. जनार्दनजी महाराज पाटील बुर्दुल साहेबांना विनंती आहे की दादा या आपण या महाराज या आपण आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. आमचे ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतोय माजी सरपंच मोतीरामजी पाटील साहेब त्यांच्या शुभ हाताने आपण करतोय हा शुभ सन्मान. मुकुंदजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. मुकुंदजी पाटील साहेब या आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण पाहत आहोत. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतात. आमचे ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब, सुरेश बुधाजी पाटील साहेब, चिंतामण भाऊ पाटील साहेब, मोतीराम कृष्ण पाटील साहेब आणि प्रवीणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दमदार आमदार चषकाची महास्पर्धा आपण पाहतोय. सध्या मोतीराम शेठ पाटील साहेब आणि ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब यांच्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान करतोय मान्यवरांचा. मोहनजी जाधव साहेबांना विनंती आहे. मोहनजी जाधव साहेब आपण देखील या. साहेब आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन येस तयार आहेत. जनुमान क्रिकेट संघ नीज यंदा संघामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असल्या संघ त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मोर्या 11 केवाळे संघ. चला कॅप्टन आपण या. चला या केवाळे संघाचे संघनायक आपण या. लवकर टॉस केला जाईल इथे. निझे गावचे माजी सरपंच सन्माननीय विजय शेठ पाटील साहेबांचे ते शुभागमन झालेलं आहे. आमचे दत्ता दादा बघा इथे व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ निजे यांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन मिलिंदजी पालकर साहेब आपण या. उद्योजक सामाजिक कार्यकर्ते. मॅचला सुरुवात होती. आपण पाहतोय पहिला चेंडू जबरदस्त गती आपल्याला पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बराच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. मिलिंदजी पालकर साहेबांना विनंती करतो आपण या. महावीर ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहत आहोत. साहेबांचे ते शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हाताने आपण टॉस करायचा आहे. मिलिंदजी पालकर साहेब आपण पाहतोय महावीर ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि साहेबांचा शुभ असते साहेबांच्या आपण इथे टॉस देखील कंप्लीट करणार. ऑनलाईन प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण मॅच एका बाजूला सुरू आहे आणि ब्लॉकबस्टर भानेचा शो सुरू झालेल्या मैदानाच्या आतमध्ये टॉस इथे कंप्लीट केला जाईल. साहेबांना विनंती आपण यायचं इथे. टॉस अपडेट बघा टेल्स असेल आणि मागे हेड्स आहे. ओके कॉल केवाळे मोर्या 11 केवाळे संघाचे संघनायक कॉल करतात. टेल्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. जास्त वेळ घेणार नाही. सामना एका बाजूला सुरू आहे. टॉस जिंकला फक्त निर्णय कळवायचा आहे. बिल्डिंग खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील या मॅचसाठी. आणि टॉस बॉक्स मधून माहिती मोर्या 11 केवाळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे.
आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे ते जय हनुमान क्रिकेट संघ नियोजनाला सामन्याला होती सुरुवात. आपण पाहतात जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित दमदार आमदार चषक 2025 चे परभणी. चला करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आवाज हे तुटण्याचा आमचे डोंबिवलीचा आवाज टेनिस क्रिकेटचा करणजी काळन यांचा. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच प्रथमेश. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते. दीप प्रज्वलन आपण केलं, गणपती बाप्पाचं पूजन आपण केलं, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींचं आपण पूजन केलं आणि या पूजनानंतर सुरुवात झालेली आहे आमदार चषक 2025च्या बुर्दुलच्या या प्रकाशझोतातील मानाच्या क्रिकेट स्पर्धेला. पहिली मॅच जिथे एका बाजूला प्रिशा 11 जय हनुमान अडवली, दुसऱ्या बाजूला वीर बजरंग शिरडोन यांच्या मध्ये घमासान 45चं टार्गेट आहे. मंचावरती सध्या आपण जे स्क्रीनवरती ज्यांना बघितले या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक, एका बाजूला आपण पाहता समाजसेवक प्रवीणजी पाटील साहेब, दुसऱ्या बाजूला माजी सरपंच, माजी कार्यसम्राट सरपंच श्रीमान सुनीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीने केवायचे उद्योगपती, त्यांनाही तुम्ही नुकतंच बघितलंय. वेगवान बॉल एका बाजूला आता 44 बनवल्यानंतर शिरडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना 45चा चेस आहे, बॉल खाली राहिलाय आणि त्याचमुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते तसा चेंडू भारत सध्या स्वतःच्या न्यूक्लिअर सबमरीन बनवत आहे. बॅकफुटला पंच केलाय, चांगला फटका, खराब बॉल होता आणि पॉवर प्लेचा दर्जेदार पंच येतोय. येत आहे 4 धावा प्रिशा 11 जय हनुमान अडवलीसाठी. राजाने स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आज आपण ताट मानेने जगत आहोत. तो राजा म्हणजे माझा छत्रपती. त्या राजाच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं. स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. तो प्रत्येकाने आपल्या घरातील लहान मुलांना घेऊन चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, कारण आपल्या राजांचा इतिहास चित्रपटाद्वारे आपल्या पुढच्या पिढीला फार लवकर कळेल. आपण मराठी पाठ्यपुस्तकांद्वारे 3रीच्या वर्गात असताना या सर्व घडामोडी, हा सर्व इतिहास सर्वांनी वाचलेला, आपल्याला शिकवलेला आहे. याच दरम्यान आमचे केवळचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शेठ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. करण भाने आणि नितेश पाटील या जोडीला आपण सध्या पाहत आहोत. छत्रपतींचा इतिहासामध्ये आपण मोघल लढाया आपल्याला शिकवल्या गेल्या, ब्रिटिश, इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचा इतिहास सांगितला गेलेला आहे. तो फार आपण शिकलोय, पण आपल्या राजांचा इतिहास कुठेतरी आपल्याला कमी शिकवला गेलेला आहे. त्यामुळे पुढच्या पिढीकडे चित्रपटांद्वारे जरूर तो इतिहास जाईल आणि त्यामुळे 14 फेब्रुवारीला जो छावा चित्रपट रिलीज होतोय तो चित्रपट सर्वांनी पाहावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. वेळ जास्त चाललाय त्यामुळे थोडं स्पीडअप घ्या. मी शिरडोन आणि त्याचबरोबर अडवली या दोन्ही संघांना विनंती करेन. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. आमदार चषकावरचं हे प्रेम. इथे आल्यानंतर तुम्हाला गुलाबी हा रंग जी या स्पर्धेची थीम आहे, पिंक कलर, आणि व्हॅलेंटाईन वीकला आजच सुरुवात झाली आहे. बॅटचा चेहरा उघडला, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. करंटचा सहारांचा हा षटकार. व्हॅलेंटाईन वीक साजरा करायची सुरुवात केली असेल आजपासूनच, आणि इथे आल्यानंतर तसंच माहोल आहे.
हा गुलाबी रंग, पिंक सिटी आपल्याला जरूर माहीत आहे, पण आज हे पिंक विलेज आणि पिंक ग्राउंड बुरदुलकरांचं. डाऊन दी लेग बॉल होता, खराब बॉलिंग सध्या तरी आपण पाहतो आविष्कारकडून. धावसंख्या कमी, इन्व्हेस्टमेंट तितकीशी झाली नाही, पहिल्या डावामध्ये तितक्या धावा झाल्या नाही, त्यामुळे गोलंदाजांवरती मेंटली प्रेशर आहे. जर खराब बॉल पडला त्यावरती करण आणि नितेश दोघे तुटून पडतात, त्यामुळे तुम्हाला मार्जिन ऑफ एरर्स कमी येत. आता या क्षणाला एकच पर्याय, विकेट. फुल लेंथ एज घेऊन बॉल शॉर्ट तडला. हा काय फिल्डिंग केली आहे यावेळेला, कोऑर्डिनेशन नाही, करंटचा कॉल नव्हता. नितेश धावलाय, धावेला आता पॅव्हलियन कडे. पहिला हादरा 19 वरती जय हनुमान प्रीसा 11. अजूनही स्टंप ला बॉल लावला होता आणि अखेर लावला. एलईडी बेल्स ब्लिंक होत आहेत. पहिला धक्का 19 वरती. ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी. आता दादाची लयच भारी, मनात ती घुसणार 99-92 फॉर्च्युनर गाडी. दादा फिरतोय दुनिया सारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. फलंदाजांना एक विनंती आहे, फिल्डिंग करणाऱ्या संघाला जसं आपण वेळ देत आहोत, तुम्हाला ही सूचना आहे की आपण लगेचच विकेट पडल्यानंतर त्वरित मैदानाचा आत जा. आमदार चषकाच्या या 2025च्या पर्वाला सुरुवात होते. मोठमोठ्या स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतोय, मात्र ही स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते, ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, रायगड, भिवंडी महाराष्ट्र विभागातील संघ खेळत असताना पाहायला मिळतात. हे संपूर्ण आमचे आयोजक ज्यांना स्क्रीनवरती आपण बघितलंय. स्विच हिटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला करण बहानेचा आणखी एक नेत्रदीपक असा चौकार. ठाणे जिल्ह्याचा दुसरा तर कल्याण पूर्व विधानसभेचा पहिला महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या नावाने यांच्या सन्मानार्थ जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आयोजित आमदार चषक 2025. त्याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब, विश्वासजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय हनुमानजी पाटील साहेब. तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. करण खेळत असताना असं वाटतंय की फार इझी बॅटिंग आपण करू शकतो मैदानाचा आत, त्यासाठी त्याचा फार सराव आहे आणि करण नावाला त्याने आता साजेसा खेळ केलाय. समालोचनामधून कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज तुम्हाला करणचाच येतोय आणि दुसऱ्या बाजूने मैदानाचा आत करण महानेची बॅट बोलते. जबरदस्त खेळ सध्या प्रिशाला म्हणजे हनुमान अडवलीचा धावाफलकावरती सजलेल्या आहेत त्या 27 धावा 45 ला चेस करत असताना बॉल बाकी 20 आणि 20 बॉल मध्ये फक्त पाहिजेत 18. ओहो गुडघा टेकवला आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड द विकेट. 27 for 2 करण माने बाद. मॅनेजमेंट टीम कडून सूचना येतात. रिव्ह्यू तुम्हाला वाईट साठी आहे, रिव्ह्यू तुम्हाला वेस्ट नो बॉल साठी आहे आणि त्याचबरोबर रनआउट साठी. या 3 गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला ऑलरेडी रिव्ह्यू दिलेला आहे. स्निकोमीटर नाही, अल्ट्रा एज नाही, हॉटस्पॉट नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला एज साठी रिव्ह्यू दिला नाही. लक्षात घ्या. कारण थोडासा नाराज आहे पण अंपायरचा डिसिजन फायनल आहे. 27 धावात 2 विकेट पडलेल्या आहेत. 1 बॉल अजूनही बाकी पॉवर प्लेचा. 19 बॉल मध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना प्रिशा 11 जय हनुमान अडवले संघाला. नाराजी व्यक्त होते स्पष्टपणे फलंदाजाच्या चेहऱ्यावरती. अंपायरचं मी कौतुक करेन, ते आपल्या डिसिजनवरती ठाम आहेत. एका बाजूला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा जीवन गावंड सर आहेत आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम बेलवली सुनीलजी तांडेल सर आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या सत्यवान काकडे सर. मॅन फ्रॉम आदई ही आमची त्रिमूर्ती.
ओहो स्ट्रॉंग अपील, लाऊड शाउट, अगेन फिंगर अप, फलंदाज बाद. मोठा धक्का, प्राइसलेस विकेट आले करण बाने आणि त्या मागोमाग विजय पवार. 27-3 प्रिशा 11 अडवली. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा देखील बनवायचा आहे. 18. लोणावळ्याच्या हिरवळीत कारले डोंगराची ती सावली, आगरी कोळी जातीला जन्म देणारी धन्य ती एकविरा माऊली. महाराष्ट्राला संबंध 750 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. या दर्या सागराला देव म्हणून त्या सागराच्या जीवावरती उदरनिर्वाह करून मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणारा कोळी समाज आणि याच सागराच्या बाजूला मिठाची शेती, आगार अर्थातच मिठाची शेती करणारा हा आगरी समाज खरा मुंबईचा स्थायिक. आज कुठेतरी या सर्व गोष्टी बदलत आहेत. डेव्हलपमेंट मोठ्या संख्येने होते आणि राज्याबाहेरील लोंढेचा वेगाने येतात आणि सर्वात अगोदर ते कुठेही येत असतील, सर्वाधिक लोकसंख्या मागच्या 10 वर्षांमध्ये कोणत्या जिल्ह्याची वाढली असेल तर तो ठाणे जिल्हा. ठाणे आणि रायगडची बाउंड्री आहे. आय थिंक बुर्दुले अखेरचं गाव आहे ठाणे जिल्ह्याचं, त्या पुढे रायगडाची सुरुवात होते. 27-3 मॅच फर्स्टली 18 बॉल 18चा सामना. कल्पेश बाणेच्या सोबतीला नवीन फलंदाज मैदानाचा आत आलाय. जय पाटील जो ऑफ स्ट्राईक आहे आणि आता येतोय गोलंदाजीसाठी सुयोग पाटील, उजव्या हाताचा जलद गती गोलंदाज. समोर खेळलाय, खरं तर त्याला वाचायचं होतं पण ती चान्स दिली होती समोर. बॅटच्या वरती चढला होता बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा तुम्ही पुन्हा एकदा. बॅटचा चेहरा फार लवकर उघडला. कल्पेश आणि सुयोग फार चांगले दोघेही मित्र आहेत पण मैदानाच्या आतमध्ये ती मैत्री नाही, कारण आता जिंकायचंय. धावसंख्या आपण पाहतोय सिंगलच्या साहाय्यानं. नावफलकावरती आपण पाहतोय पुढे गेले 28. दोघेही नौके फलंदाज आहेत. करण बाणेचा जबरदस्त स्टार्ट होता पण त्याच्या विकेट नंतर जी विजयची विकेट पडली, जो या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे आणि आता ती संधी गमावणार नाही. जे मोमेंटम क्रिएट झालंय, या क्षणाला धावसंख्या खुंटली, थांबली, फुल स्टॉप लागला तर जय बजरंग शिरडून देखील या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करणार आहे. वेळ जास्त चाललाय त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करू, वेळे संदर्भात सहकार्य करा. 28 17 बॉल 17ची मॅच. स्विच हिट, थर्ड मॅनचा वरतून बॉल निघालाय, नाही थांबणार. डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. असे काय गाणे आहेत आपल्या आगरी कोळी गीतांमधले जे कधीही ऐका तुम्हाला कधीही बोर वाटणार नाही. तुमचं मन आणि तुमचे पाय हे दोघेही नाचतील आपोआप. 32 धावफलकावरती 3 विकेट पडल्यात या मॅच मध्ये. आता पुन्हा या चौकाराने मोमेंटम शिफ्ट होतं. प्रिशा 11 जय हनुमान अडवले संघाकडे. 16 बॉल आणि 13 धावांची गरज असताना पुन्हा स्ट्रायकिंग एंडला जय पाटील आपण पाहतोय. त्यासाठी ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर, त्यासोबत डीप मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. स्विच केलाय, पुन्हा स्वतःला ओळखला, त्याने पेस ऑफ केलाय, बॉल कमी गतीने टाकलाय आणि याही वेळेला बॉल गेलाय डीप थर्ड मॅनला सीमारेषेच्या बाहेर. जय पाटीलचा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, 4 धावा. गायकवाड आणि सध्याचा 4थ्या टर्मचा त्यांच्या सौभाग्यवती. पुन्हा स्विच केलाय जयने पण या वेळेला बॉल निघून गेलाय जो लेग स्टंपचा फार बाहेरून गेला. इट्स अ व्हॅलिड बॉल. ग्रायदरला जायला बॉल. धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा. बॉल बाकी असताना 9 धावांची गरज आहे. स्वतःला स्विच करून जय पाटीलने जे फटके खेळले 2, त्या दोन्ही फटक्यांनी 4 धावा दिल्या. हा जो पहिला चौकार गेला डीप थर्डमॅनच्या फर्स्ट स्लिप मधून जो मागे गेला होता आणि त्यानंतरचा एक्झॅक्ट डीप थर्ड मॅनला शॉट ऑफ लेंथ बाउन्सर आला होता आणि जो वरतून गेला लेग स्टंपचा. एड इज डॉट बॉल. बॉल बाकी अजूनही या मॅच मधले ते 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे.
सुयोगला कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. जय पुन्हा स्विच केलं आणि पुन्हा सक्सेस. डीप थर्ड मॅनला बॉल. या ओव्हर मधला तिसरा येतोय स्विच हिटचा, जय पाटीलचा चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 40 माफ करा षटकार आहे अंपायरचा सिग्नल. सो 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉल बाकी या मॅच मधले 12 आणि 12 बॉल मध्ये फक्त पाहिजे 3. मध्ये जरूर 2 ओव्हर्स मध्ये आपण धावा फलकावरती धावा बघितल्या होत्या त्या 26. 18 बॉल आय थिंक 27 होत्या. 18 बॉल आणि 18 धावांची गरज असताना ज्या थर्ड ओव्हर मध्ये सुयोग पाटीलला आणलं होतं जो फ्रंटलाईन बॉलर आहे त्या अगेन जय पाटीलचे 3 स्विच हिटचे फटके जे इम्पॅक्टफुल होते आणि त्यामुळे या मॅच मध्ये मी म्हणेन संपूर्ण आता मोमेंटम शिफ्ट आहे आणि सध्या सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारा प्रिशा 11 या धावासंख्येला चेस करणारा जय हनुमान अडवली संघ. आस्तिक पाटील आलेले 4th ओव्हर मध्ये 12 बॉल 3 धावा. फुल लेंथ आहे, सॉफ्ट हँडने समोर खेळला, मिड ऑफ अगदी बाहेर फिल्डर आहे. 1 धाव, अजून 11 बॉल 2 धावांची गरज. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे रियार्थ 11 जय हनुमान निर्जय आणि मोही स्पोर्ट्स जय हनुमान मोरिया 11 केवाळे मंचासमोर येऊन थांबा. शेवटचा बॉल पडला बरोबर तुम्हाला मैदानाचा आत उतरायचं आहे. 11 बॉल 2 धावांची गरज आहे. आजची ही पहिली रजनी, मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, त्या उपस्थितीत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बघितला आणि त्यानंतर ही पहिली मॅच जिथे सुस्थितीमध्ये आता प्रिशा 11 जय हनुमान अडवली संघ थोडे उशिराने आले, लेट आले, पण थेट चोख उत्तर दिले ते वीर बजरंग शिरडोन संघाला. 10 बॉल 2. ऑन साइडला हुक केला, शॉर्ट फाईन लेगचा वरतून बॉल चाललाय डीप फाईन लेगला. हा चौकार विजयाचा आहे जो जय पाटीलचा बॅटमधून आलाय. शेवटचे 4ही चौकार जय पाटीलचे होते आणि प्रिशा 11 जय हनुमान अडवलीने पहिला दणदणीत विजय मिळवलाय. हार्दिक अभिनंदन. आमदार चषकामध्ये 2025 मध्ये हा पहिला विजय त्यांनी मिळवलाय. हार्डलक टीम, भरत पाटील, सुयोग पाटील, विवेक पाटील, सुशांत पाटील लॅन, वीर बजरंग शिरडोन आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रवीणजी पाटील साहेब, सुनीलजी पाटील साहेब आणि संपूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीनं मनापासून आभार. सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करूयात त्या अगोदर विनंती असेल केवाळे आणि निळजय दोन्ही संघांना सामन्याला आपण लवकरात लवकर सुरुवात करा आणि वळूयात आता आपण मॅन ऑफ द मॅच कडे, ज्याने पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं. एका षटकामध्ये अवघ्या 2 धावा आणि 3 विकेट काढणारा या संघाचा